विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 12 आम्ल आम्लारी ओळख या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। 1 नंबर प्रश्न, खाली दिलेली द्रावणे आम्ल की आम्लारी ते ओळखा। इथे बघा, पहिलं आहे द्रावण लिटमस, निळा लिटमस लाल झाला, बदल नाही झाला। त्यानंतर मिथिल ऑरेंज मध्ये नारंगी गुलाबी झाला, तो असणार आम्ल। त्यानंतर लिटमस, निळा लिटमस लाल झाला, फिनॉल्फ्थेलिन मध्ये बदल नाही झाला, नारंगी रंग बदलून लाल झाला, तर ते असणार आम्ल। त्यानंतर लाल लिटमस निळा झाला, त्यानंतर फिनॉल्फ्थेलिन मध्ये गुलाबी होतो, मिथिल ऑरेंज मध्ये तांबडा बदलून पिवळा झाला, तर तो असणार आहे आम्लारी। 2 नंबर प्रश्न, सूत्रांवरून रासायनिक नावे लिहा। ही सूत्र दिली आहे, रासायनिक नावे लिहायची आहे। H2SO4 सल्फ्युरिक आम्ल, CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साइड, HCl हायड्रोक्लोरिक आम्ल, NaOH सोडियम हायड्रॉक्साइड, KOH पोटॅशियम हायड्रॉक्साइड, NH4OH अमोनियम हायड्रॉक्साइड। प्रश्न क्रमांक 3, सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्व का आहे? उत्तर, सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्व आहे कारण याचा वापर अमोनियम सल्फेट आणि सुपर फॉस्फेट ऑफ लाइम यासारख्या खतांच्या निर्मितीत होतो। तसेच सल्फ्युरिक आम्लाचा वापर हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, फॉस्फरिक आम्ल, इथर, मेटल सल्फेट्स यांच्या निर्मितीत होतो। तसेच याचा उपयोग डाय, औषधे, सुगंधी द्रव्ये आणि कीटकनाशके तयार करण्यासाठी देखील होतो। प्रश्न क्रमांक 4, उत्तरे द्या। अ प्रश्न, क्लोराईड क्षार मिळवण्यास कोणते आम्ल वापरले पाहिजे? उत्तर, क्लोराईड क्षार मिळवण्यास हायड्रोक्लोरिक आम्ल वापरले पाहिजे। हा प्रश्न, एका खडकाच्या नमुन्यावर लिंबाचा रस पिळताच तो फसफसतो आणि त्यात निर्माण होणाऱ्या वायूने चुन्याची निवळी पांढरी बनते। खडकात कोणत्या प्रकारचे संयुग आहे? उत्तर, खडकात कार्बोनेट CO2 हे संयुग आहे। ई प्रश्न, प्रयोगशाळेतील एका अभिक्रियाकारकाच्या बाटलीवरची चिठ्ठी खराब झाली, त्या बाटलीतील द्रव्य आम्ल आहे की नाही हे तुम्ही कसे शोधून काढाल? उत्तर, बाटलीतील द्रव्यात निळा लिटमस बुडवावा, जर निळा लिटमस तांबडा झाला तर ते द्रव्य आम्ल आहे असे सिद्ध होते। प्रश्न क्रमांक 5, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामधील अ प्रश्न, आम्ल व आम्लारीतील फरक स्पष्ट करा। आम्लाची चव आंबट असते, आम्लारीची चव कडवट असते। आम्लामुळे निळा लिटमस कागद तांबडा होतो, आम्लारीमुळे तांबडा लिटमस कागद निळा होतो। सामान्यतः अधातू ऑक्साईड पासून आम्ल तयार होते, सामान्यतः धातू ऑक्साईड पासून आम्लारी तयार होते। आम्लाच्या रेणूत हायड्रोजन आयन म्हणजेच H+ हा मुख्य घटक असतो, आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन म्हणजेच OH- हा मुख्य घटक असतो। हा प्रश्न, दर्शकावर मिठाचा परिणाम का होत नाही? उत्तर, दर्शकाचा रंग आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कामुळे बदलतो, पण मीठ उदासीन क्षार आहे म्हणून दर्शकावर मिठाचा परिणाम होत नाही। प्रश्न ई, उदासीनीकरणातून कोणते पदार्थ तयार होतात? उत्तर, उदासीनीकरणातून क्षार व पाणी हे पदार्थ तयार होतात। ई प्रश्न, आम्लाचे औद्योगिक उपयोग कोणते? उत्तर, आम्लाचे औद्योगिक उपयोग पुढील प्रमाणे आहेत। रासायनिक खतांच्या उत्पादनात आम्ले वापरली जातात, रंग व स्फोटक द्रव्ये तयार करण्यासाठी, तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत, औषधी द्रव्ये, रंग, स्फोटक द्रव्ये यांच्या निर्मिती प्रक्रियेत आम्लाचा वापर होतो। विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरीमध्ये वापरतात। पाणी जंतुविरहित करण्यासाठी विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर होतो। लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्याकरता आम्लाचा वापर होतो। क्षार बनविण्यासाठी त्यानंतर H2SO4 बॅटरीमध्ये वापरतात।
भिन्न भिन्न क्लोराइड क्षार बनविण्याकरिता हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात. प्रश्न क्रमांक 6 रिकाम्या जागा भरा. त्यामधील 1 नंबर आम्लातील प्रमुख घटक टिंबटिंब आहे. उत्तर H+ आयन. आम्लारीतील प्रमुख घटक टिंबटिंब आहे. उत्तर OH- आयन. टार्टारिक हे टिंबटिंब आम्ल आहे. उत्तर सौम्य. प्रश्न क्रमांक 7 जोड्या लावा. चिंच, टार्टारिक आम्ल दही, लॅक्टिक आम्ल लिंबू, सायट्रिक आम्ल व्हिनेगार, ऍसिटिक आम्ल. प्रश्न क्रमांक 8 चूक की बरोबर ते लिहा. प्रश्न धातूंची ऑक्साइड्स आम्लधर्मी असतात. उत्तर बरोबर. मीठ आम्लधर्मी आहे. उत्तर चूक. क्षारांमुळे धातूचे क्षरण होते. उत्तर चूक. क्षार उदासीन असतात. उत्तर बरोबर. प्रश्न क्रमांक 9 पुढील पदार्थांचे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन या गटांत वर्गीकरण करा. हे पदार्थ दिलेले आहे, त्यांचं वर्गीकरण करायचं आहे. तर बघा आम्लधर्मी HCl, H2SO4, HNO3, आम्लारीधर्मी CaO, MgO, Na2CO3. त्यानंतर उदासीन आहेत H2O, NaCl and KCl. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.